आता वैज्ञानिकांनी या चेतनाशक्तीवर थोडा प्रयोग करायचं ठरवलं. त्यांना वाटली बा चेतनाशक्ती कशी असते, कशी जाते. सायंटिस्ट आहे शेवटी ते. तर त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. एक वैज्ञानिक लोकांचं त्यांनी मंडळ स्थापन केलं आणि एक रोगी जो गंभीर आजारापायी मरणार होता त्याची लिखित परवानगी घेतली प्रयोग करणार म्हणून. त्याच्या नातेवाईकाची सुद्धा घेतली, कारण आजकाल कायदेशीर भानगडी खूप येतात. ती परवानगी लिखित घेतल्यानंतर त्यांनी काय केलं की त्या व्यक्तीच्या आकारमानाचा एक असा पातळ काचेचा बॉक्स बनवला, पेटी बनवली. ती इतकी पातळ होती काचेचं आवरण की थोड्याशाही धक्क्याने तुटली असते. आणि खालचा त्याचा जो बेस होता तो बाकी अगदी मजबूत घेतला, कारण त्या व्यक्तीचं शरीर त्याच्यावर राहणार होतं. आणि ही जी विशिष्ट रोगी व्यक्ती आहे याचा जेव्हा मृत्यूकाळ जवळ आला तर डॉक्टर लोकांनी त्या व्यक्तीला त्या बॉक्समध्ये ठेवलं आणि कव्हर लावून दिलं. आणि ते सगळेजण वैज्ञानिक पाहायला लागले की आता काय होतं. थोड्या वेळात व्यक्ती मृत झाली. त्यांनी पाहिलं काचेच्या बॉक्सला काहीच झालं नाही. म्हणजे त्यांची अपेक्षा होती की छिद्र पडेल, ती चेतनाशक्ती बाहेर पडून. पण त्याला छिद्र तर काय, क्रॅक देखील पडली नव्हती. म्हणजे त्यांच्या लक्षात नाही आलं की चेतनाशक्ती जाते म्हणजे नेमकं काय होते. आणि आजतागायत हा प्रश्न अजूनही सुटला नाही.